मित्रांनो, निसर्गापुढे कोणाचंच काय चालत नाही ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सध्या जे काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पंजाबमध्ये जे काय सध्या परिस्थिती आहे त्याच्यावरून ही प्रत्येकाला अंदाज आलाच असेल. कारण बघू शकता कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामधील जे काही मराठवाड्यामधील जे काही भाग आहे इकडे सोलापूरकडे कशा प्रकारे पावसाने किंवा जे काय पुरामुळे कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्याचं गोरगरीब जनतेचं मोठ्या प्रमाणामध्ये हे म्हणजे जीवन विस्कळीत झालंय. कारण मित्रांनो, ह्याला कुठेतरी जे काय सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जे काय पंजाबमध्ये किंवा जरी इतर ठिकाणी कुठे भारतामध्ये किंवा जगामध्ये जर अशा प्रकारचे जर कुठं जरी म्हणजे प्रॉब्लेम होत असतील तर त्याला कुठेतरी हा मानव आणि ही एक मानवजातच त्याला कारणीभूत आहे. किती भयंकर परिस्थिती आहे सध्या. काही ठिकाणी म्हणजे कसं आहे, मुख्य चित्राबा म्हणजे जनावर वगैरे शेळ्या मेंढ्या असे डायरेक्ट असे जिवंत हे पाण्यामध्ये म्हणजे वाहत आहेत. हे तुम्ही टीव्हीला किंवा मोबाईलवर पाहिलं असेल. किती म्हणजे ह्याच्या आधी अशी कधीच म्हणजे परिस्थिती झाली नव्हती. असली परिस्थिती ह्या 2025 मध्ये झाली. मित्रांनो, ही गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे येणारा काळ किंवा येणाऱ्या काळामध्ये अशीच म्हणजे खूप भयंकर परिस्थिती होणार आहे. कारण का त्याला कुठेतरी आपला मानव किंवा माणूस तुम्ही आम्ही त्याला जबाबदार आहे. कारण कसं आहे, हे झाडे तोड हे कर म्हणजे अजूक खाणकाम असं हे कुठेतरी एक हवामानामध्ये त्याच्यामुळे बदल होतोय. आणि हवामानामध्ये बदल झाल्यामुळे हे जे काय पाऊस आहे तो कधी कमी किंवा कधी पडतच नाही किंवा जर पडला तर अचानक इतका म्हणजे मोठा तर तुम्ही बघू शकता. असा म्हणजे जे काय सध्या परिस्थिती झाली हे बाकी काय नाही, हे सगळं हवामान बदल झालाय. आणि जे काय हवामान बदलाचं मुख्य कारण म्हणजे माणूस. जगातील जे काही हवामान जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी तर असा अंदाज व्यक्त केलाय की 2050 पर्यंत म्हणजे इतकं म्हणजे माणसाचं जीवन इतकं म्हणजे एकदम बेकार होणार आहे ना, कधी म्हणजे काय सांगता येईल हे कोणी सांगू शकत नाही. अशाच म्हणजे पूरग्रस्त किंवा असंच हे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येकाने ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जे काही पर्यावरणाचा जे काही समतोल असतो किंवा त्याला बॅलन्सिंग म्हणतात कुठेतरी ते टिकून राहावी यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्याच्याबद्दल तुमच्या काही म्हणजे मनामध्ये जे काय तुमचे विचार असतील किंवा तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद.